वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदी असेल. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. आज आहे संडे म्हणून आम्ही चाललेलो आहे संडे एन्जॉय. चला कोणाकोणाला यायचं फिरायला. आणि रोज मम्मी असं ड्रेस घालते. आज मम्मी जीन्स पॅन्ट आणि मी ड्रेस घातलेला. चला गाडी पण आलेली आहे आमची. लेट्स गो. ओ माय गॉड किती मस्त. इनसाइड जाऊया. लागले खूप. मी पोचलेलो आहे पन्हाळ्याला. मस्तपैकी वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आणि पन्हाळ्यामध्ये आम्ही आलेलो आहे. एक न्यू बाग चालू झालेली. तर ह्या बागेमध्ये आणि गर्दीसुद्धा आहे कारण लास्ट संडे आहे. आता स्कूल चालू आहे सगळ्यांची. ओ शी झाडानं माझ्या अंगावर सू केली. तर लास्ट सॅटर्डे म्हणून गर्दी आहे इथं. आणि आम्ही इथे चाललेलो आहे. ट्रेन ट्रेन ट्रेन. ही बाग एक मिनटं बघा. बघा इथे छोट्या मुलांसाठी म्हणजे छोट्या मुलांसाठी इथे आणि बसतात मोठी लोक. तर ही ट्रेन फुल एन्जॉय. तर ट्रेन आहे अशा 2 ट्रेन आहेत. तर लंडन बस. तर आता मम्मी आमची बसणार इथे आणि फोटो काढवणार. वरडलते. गाड्या आल्या. चल. दिस इज लंडन बस. ही लंडन बस आहे. जिथे वरती बसायचं आहे, खाली बसायचं आहे. सायकल, गाडी, खूप काय काय आहेत. जम्पिंग जपांग. मस्तपैकी मोठ्याच्या मोठे झाड. मी बघ इथं हे बदक बदक. बदक किती मोठे मोठे. सर कशा घर. माझ्या मावशीचा मुलगा बंड्या. माझ्या मावशीचा मुलगा. हां हे दुसरा आर्यन गुलाबी. काय ग हे? गाढव. गाढव आहे गाढव. हे आपला मित्र माझा शाळेतला. वर्गात बसायचं याच्यासोबतच मी. बिचाऱ्याला जेवण दिलं नाही म्हणून एवढा बारीक झाला. हिचा मित्र इथं. ही तिची मैत्रीण. जरा जाड झाली आणि ह्याला हेच झालं. त्याला शिंगच नाहीये. ही बाई आहे. ही बकरी आहे. बकरी बघा. मोरला हेच नाही आहे माग. मोरचा डोळा ट्रान्सपरंट आहे. आणि वाघाला बघायला चालू आहे आम्ही आज. वाघ आम्हाला खाऊ शकत नाही. असल्या वाघाला मी आज बघणार आहे. तर तुम्हाला हे दाखवतो. बटरफ्लाय बघा. बटरफ्लाय. वाव. झेंडू बोलाले बघा. बघा वाघ आहे फुलांच्या बागेत. फुल वास घेत बसलाय वाघ. ससा पण बसलाय बघा तिथे. तर फ्रेंड्स आता आम्ही थांबलो त्या बागेतून मस्त फिरलो वगैरे. आणि आता आम्ही आलेलो आहे त्याच्यात तिथून बाहेर. पप्पा तिकडे शोधतायत आंब्याची झाडं. ते मगाशी माकडानं आंबा टाकला होता खाली. बरं आम्ही इथे थांबलेलो आहे कारण आम्हाला काहीतरी काय करायचं. खायचंय. तुमचा फोटो बघ. तर आम्ही आता चाललेलो आहे काय काय खायला गेला. चला
मी तर भेल घेणार आहे, भेल. आणि आम्ही ते जे काही काही खेळायला घेणार आहे ते गाडीत घेऊन आम्ही जाणार आहे. मशरूम जिथे आम्ही दरवेळी पन्हाळ्यामध्ये आलो की त्या मशरूमच्या याच्यात जाऊन बसतो. मशरूमसारखे खेळ आहे त्याच्यामध्ये, आम्ही तिथे घेऊन जाणार आणि तिथे खाणार आहे एकदम सुकून, कारण तिथे खूप शांती असते म्हणून तिथे जाऊन खाणार आहे. तिकीट आहे फ्रेंड्स, आम्ही मम्मी आणि मी फक्त इथं शूटिंगसाठी झालो होतं. तर मी पप्पांना बोलले होते, पप्पा तुम्ही आमचा व्हिडिओ घ्या, आम्ही दोघी इथून स्लो मोशनमध्ये येते. तर मी आणि मम्मीनं इथून मस्तपैकी कॅटवॉक करत येत होते, कारण आम्हाला एक बनवायचं होतं एक शॉर्ट व्हिडिओ जिथं मी एकदम स्लो मोशनमध्ये कॅटवॉक करत येत होते. आणि तिथेच मम्मीने मला मस्तपैकी गोल गोल फिरवलं, ज्याने की माझा तोल गेला आणि मी पडणार होते. तर नेक्स्ट आम्ही गेलो होतो एका पार्कमध्ये, जिथे त्याने एक स्विमिंग पूल बनवला होता छोटावाला. त्याच्यामध्ये होती खूप मस्त व्हाईट शुभ्र बदक, ज्यांना पाहून झाले माझं दिल गार्डन. तर बघा किती मस्त आहेत ना हे, आणि किती व्यवस्थित स्विम करतात बघा. आणि थोडे आत होते पाण्यामध्ये, थोडे बाहेर होते, काहीतरी खात होते. तर आम्ही ना नंतरने एका पॉईंटकडे जायचं होतं जिथे आहे मशरूमचं, तिथे त्याच्या खाली जाऊन बसायचं असतं. तर आम्ही तिथे निघत होतो, नंतर आम्ही तिथे जातोच. मग आम्ही तिथे पोचल्यानंतर ना आम्ही खाल्ला भेल, वडापाव, चिप्स, स्प्राईट, माझा हे ज्यूस वगैरे सगळं पिऊन झाल्यानंतर आम्हाला खायचं होतं गोळा. मी मम्मीला भरवला, तर मम्मी म्हणते छे काही टेस्टच नाही रे बाबा याला. मम्मी म्हटलं पप्पा तुम्ही टेस्ट करा. पप्पा म्हटले मला नकोच रे, कारण की त्यांना माहिती आहे की जर मी त्यांना गोळा भरवला तर त्यांनाही मला भरवावं लागेल. तर त्यांना काळा खट्टा जो आहे ना खूप आवडतो. तर मम्मीने घेतला होता मँगो या ऑरेंज काय तर होता, माझा होता मिक्समध्ये आणि पप्पांचा होता काळा खट्टा. आणि मम्मी म्हटली मला पण दाखवा. तर टेस्ट किती मस्त आहे त्याची. तर मम्मी म्हणते छान आहे की रे, तुमचं छान आहे. मम्मी म्हटलं दाखवा बघू पप्पा मला खायचं आहे. तर पप्पानी मलासुद्धा दिलं. मी हात धरला होता कारण माझा ड्रेस व्हाईट होता. तर मी म्हटलं नाही बाबा हे जामूनसारखं लागतं, इतकं पण टेस्ट नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं राहू दे. तर नंतर ना मम्मीचं चालू होतं एक गोळ्यासोबत फोटोशूट. तर हे होतं मम्मीचा ऑरेंज गोळा. हा अजून संपला नव्हता, आमचा सगळ्यांचा संपला. नंतर आम्ही एका व्ह्यू पॉईंटपाशी गेलो होतो. तिथे एक होते अशा मस्तपैकी रोप्स होत्या, त्या झाडाला वेल येते ना तसे पूर्ण स्ट्रॉंग्स असतात ना ते. तर आम्ही सगळेजण एकामेका जे धरून सगळे झुलत होतो. तर आम्हाला एक भेटली ही रस्सी जी पप्पा ज्याच्यावर जम्प करत होते. तर मी बोलले पप्पा ह्याला खाली ओढून द्या, जेणे की मी सुद्धा त्याला पकडून जम्प करू शकते. आणि ते खूपच स्ट्रॉंग होतं, ते खाली येत नव्हतं आणि हात दुखत होते त्याला पकडून. तर मी दादाला बोलले की दादा मला हे खाली ओढून दे. इथे बघा दादा स्वतः जम्प करत होता. दादाला पाहून आम्ही इतकं हसत होतं की आम्हाला वाटत होतं. मी म्हटलं दादा प्लीज मला खाली ओढून दे, मलाही जम्प करायचे. तर माझ्या पप्पाने दादा दोघांनी सेम शर्ट सेम पॅन्ट घातली होती. तर बघा ट्विन्स दिसत आहेत. नंतर मी पप्पांना बोलले खाली ओढून द्या. त्या दोघांनी दिलं. नंतर मी आणि पप्पा एकसाथ झाल्यामुळे आमची टक्कर झाली. मी दादा म्हटलं दादा मला एकदा व्यवस्थित द्या, मी धरतो आणि तुम्ही साईडला व्हा. आता तुम्ही बघा की मी किती उंच जाणार आहे. 1 2 3 गो. तर बघा मी किती उंच गेले आहे. आणि हे ना एकदम राईडसारखं वाटत होतं मला. तर जिथे यात्रेमध्ये ना असे मस्तपैकी पाळणे असतात. तर मम्मी आणि मी केलं. मम्मी बोलले बास बाबा हात दुखले. तर हे राऊंड मारले एक मस्तपैकी आणि सोडून दिलं. आणि नेक्स्ट नाही माझं तरी मन भरलं नव्हतं. मी बोलले पप्पा मला अजून एकदा करायचं आहे. तर मी दादाला खाली ओढून दिलं, म्हणजे दादाने मला खाली ओढून दिलं आणि मी स्वतःहून जम्प करत होते. 1 2 3 अँड कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तर बघा मी स्वतः जम्प करायला लागले होते. नंतर मी बास बोलले नंतर हात दुखतील खूपच. नंतर आम्ही भेटली ही राईड. मम्मीनं बोलले की चॅलेंज देतं की तुम्ही त्या व्ही शेपमध्ये आहे ना तिथे जाऊन बसून दाखव वरती. तर मी बोलले पप्पाने मी चला जातो की मी असं बसून जाऊन. तर पप्पा आमचं बघा घाबरले खूपच. आणि मेन म्हणजे ते ट्री होतं ना खूप ओला होता, त्याच्याकडून पाय सरकेल वगैरे. तर मी एकदम हळूहळू खाली येत होते. मी बोलले पप्पा तुम्ही खाली या मग मी करतो. तर पप्पा बोलले थांब आपण एक पोज देऊया. आता मम्मी आणि मी बघा मम्मी बोलते पप्पाने मी किती मस्तपैकी एक पोज येतो. 1 2 3 अँड गो. हे अरे शाहरुख खानचा आवाज येत नाही मला. आणि पप्पांचं हे.
आम्ही दोघांनी मस्तपैकी शाहरुख खान पोज दिली आणि नंतर ना पप्पा खाली आले. नंतर मी मम्मीला वरती घेऊन चालले होते. वरती चला मम्मीला म्हटलं तू ये ना मम्मी. तर मम्मी म्हटली चल येतो. तर नंतर पहिला मम्मीने किती मोठे मोठे स्टेप्स टाकली. आता नंतर ना मम्मीला भीती वाटत होती की आम्ही पडेल. तर मी बोलले चल तू मी आहे तुझ्यासोबत. बघा आम्ही आणि मम्मी वरती चढालो आणि माझ्या मम्मीच्या पायात तर कापत होते की घाबरून. नंतर ना मम्मी आमची गौरांग गौरांग पडणार आहे आम्ही पकड पकड पकड. तर म्हणजे असं वाटत होतं की मम्मीला पडणार आहे. तोपर्यंत दादा पळत आला मम्मीला ये खाली म्हटला. तर मम्मी आमची किती हळूहळू सरड्यावर खाली येत होती बघा. आणि मला काढायचं होतं एक मस्तपैकी फोटो जेणे की मी पडणार होते त्या फोटोच्या नादात पूर्ण. दादाला म्हटलं दादा नको मला खाली घे. तर दादाला म्हटलं तू चढून दाखव चॅलेंज दे तू. दादा चढत होता वरती. दादा तर वरती चढत होता आणि पप्पा तिथे जाऊन एक मस्तपैकी त्या व्ह्यू पॉईंटला जाऊन फोटो काढत होते. तोपर्यंत मम्मी बोलले की मी पण जातो थांब. तर आता ह्या 2 मिनटात मम्मीच्या आणि पप्पांची पोज बघा काय असते. 1 2 and 3. तर ही आहे आमच्या मम्मी पप्पांची टायटॅनिक पोज. जे की टायटॅनिक आमचे मागचे दिसतच नव्हते मम्मीच्या ह्याच्यामुळं. बघा टायटॅनिकचं झालं फुलपांखरू. मग बदक सगळं झालं होतं. नंतर मी सुद्धा या व्ह्यू पॉईंटवरती गेले आणि मस्तपैकी हा थोडासा ब्लॉग बनवला इथे थोडा. आणि नंतर ना हे बघा इतकं मस्त सुंदर वातावरण झालं होतं. खाली ना इतकी मोठी खाई होती तरी भीती नव्हती वाटत इथे. तर बघा नंतर मला चढायचं होतं झाडावरती पण ह्या झाडावरती मला चढता येत नव्हतं. ह्या झाडाला काय झालं होतं माहिती नाही एकदम गुळगुळीत झालं होतं झाड. कशानं माहीत नाही बहुतेक ना सगळीजण ह्याच्या झाडावरती चढत असतील त्याच्यामुळे ना हे गुळगुळीत झालं होतं. आणि त्याच्यात एकदम बारीक असा पाऊस पण होता. तर भक्तीचं हे चढण्याचं स्वप्न काय अधुरं राहिलं. मला का तिला चढवता येत नव्हतं आणि मिस्टर चढवायला काय तयार नव्हते. तर आम्ही ना तेच जसं सांगतील ना तसं आम्ही थोडेशा फोटो वगैरे केले इथे. तर पप्पाने बोलले की आपण आता ते राहू दे झाडावरती चढायचं आपण फोटो काढूया. तर आम्हाला सांगत होते उलटं सरळ बिरळ काय आम्हाला दोघींना कळत नव्हतं. तर मम्मी पहिला माझी केस व्यवस्थित करत होते जी की एक पुढं मागे सगळीकडे झाले होते. तर मम्मीनं पहिला केस व्यवस्थित केले मग आमचं फोटो शूटिंग चालू झालं. तर आता बघा मी पाय दाखवते कॅमेऱ्याला. तर आम्ही मस्तपैकी हा फोटो काढला आणि मम्मी आमची फोटोच्या मध्येच माझ्या केसावरनं हात फिरत होती. नेक्स्ट फोटो मम्मी उलटी मी सरळ. आता मम्मीचे केस काही इतकी मोठे नाही आहेत की जे मी हात फिरवावं त्याच्यावरून. तर आम्ही इथं एक फोटो काढला आणि नंतर ना आम्ही निघालो एका दुसऱ्या व्ह्यू पॉईंटला. बारीक पाऊस असल्यामुळं म्हटलं थोडंसं दुसरीकडे पण जाऊ कारण की इथे तर सारखं होतंच. मग आम्ही इकडे भक्तीच्या उड्या मस्ती तर चालूच होते आणि पन्हाळा तर असा ना पाठ झाल्यासारखं झालं प्रत्येक वेळी पन्हाळ्याला जाऊ. पण काय करणार पन्हाळ्यात पावसाळ्याचं वातावरण जेव्हा असतं ना पन्हाळा खरंच खूप सुंदर दिसतो आणि तिथलं जे वातावरण आहे ना खरंच खूप छान वाटतं. मनाला एक सुकून मिळतो. आणि नंतर ना आम्ही पोचलो होतो एका दुसऱ्या व्ह्यू पॉईंटला. तिथे खाली बघायला सुद्धा भीती वाटत होती. पूर्ण पाय तरतरत होते. तर बघा इतकी मोठी खाई होती तिथून. आणि नंतर ना आम्ही जेव्हा घरी जात होतो तेव्हा चालू झाला इतका मोठा पाऊस. आम्ही पूर्ण मी तर काच ओपन ठेवली होती. पाऊस सगळा आत येत होता. तर बघा किती मोठा पाऊस पडत होता. छान वातावरण इकडे झालंय पण कृपा करून देवाची एक कृपा ना उंचगावमध्ये होऊ देत आणि इकडे ना जास्त पाऊस पडू देत. आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय लव्ह यू एव्हरीवन.